श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. एक क्षण डोळे बंद करून कल्पना करा, गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. तुमच्या हातामध्ये स्वामीचरित्र सारामृत आहे, समोर स्वामींची मूर्ती आहे आणि मनापासून एवढंच म्हणत आहात, महाराज तुमच्या या कृपेने ही 21 दिवसाची सेवा पूर्ण झाली. त्या क्षणी मनाला मिळणारा आनंद, समाधान आणि गुरुचरणी समर्पणाची भावना शब्दात सांगता येणार नाही. पण या दिवसाची सुरुवात आज एका छोट्या संकल्पापासून होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा एका सेवेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये हजारो स्वामी भक्त एकत्र सहभागी होणार आहेत. गुरुपौर्णिमेचं महत्त्व. भक्तांनो, आई आपल्याला जन्म देते, वडील जगण्याची दिशा देतात, पण गुरु आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. गुरु अज्ञानाकडे ज्ञानाकडे नेतात, भीतीतून विश्वासाकडे नेतात, निराशेतून आशेकडे नेतात. म्हणून गुरुपौर्णिमेचा हा केवळ एक सण नाही, तर आपल्या सद्गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. यंदा 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि या पवित्र पर्वाचा औचित्य साधून आपण सर्व मिळून 9 जुलै ते 19 जुलै कालावधीमध्ये 21 दिवसात स्वामीचरित्र सारामृत करणार आहोत. आता अनेक स्वामी भक्तांचा प्रश्न, ही सेवा कोण करू शकतं? या सेवेवरती कोणाचा अधिकार नाही आणि कोणालाही बंधनही नाही. लहान असो किंवा मोठा, विद्यार्थी असो किंवा नोकरी करणारा असो, गृहिणी असो किंवा ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या मनात स्वामीबद्दल श्रद्धा आहे ते प्रत्येकजण ही सेवा करू शकतात. जर तुम्हाला नेमक्या 9 जुलैला सुरुवात करता आली नाही तर काळजी करू नका. 1-2 दिवस आधी किंवा नंतरही सुरू केल्या तरी चालेल, कारण स्वामी तारीख पाहत नाही, ते आपल्या मनातील भक्ती पाहतात. भक्तांनो, या 21 दिवसात आपल्याला काय करायचं? या सेवेमध्ये तुमच्या वेळेनुसार खालील सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्ही नक्की करा. पहिली सेवा, रोज श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण. जर पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य असेल तर उत्तमच, आणि वेळेची अडचण असेल तर रोज 3 किंवा 7 अध्याय भावपूर्ण वाचा. महत्त्वाचं म्हणजे रोज सातत्य ठेवा. दुसरी सेवा, रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचं पठण. ही सेवा पूर्ण व्हायला फार वेळ लागत नाही, पण मनाला स्थिर करण्याची ती अत्यंत उपयुक्त ठरते. तिसरी सेवा, दररोज 11 माळ श्री स्वामीचरित्र नामजप. नामस्मरण म्हणजे स्वामींच्या सतत सहवासाचा अनुभूती. माळ किती झाला यापेक्षा मन किती वेळ स्वामीकडे रमलं हे अधिक महत्त्वाचं आहे. आता खूप जणांना प्रश्न पडला असेल, तिन्ही सेवा करणं आवश्यक आहे का? नाही, तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढी सेवा करा. 3 जमली तर उत्तमच, 2 जमली तर 2 करा, 1 जमली तर 1 ही करा, पण सातत्य ठेवा. कारण रोजची छोटी सेवा अनेकदा एकदाच केलेली मोठ्या सेवेपेक्षा अधिक परिणामकारक ठरतं. भक्तांनो, आपण अनेकदा सेवा एका इच्छेसाठी करतो. कोणाचं आरोग्य सुधारावं, कोणाचं नोकरी मिळावी, व्यवसाय वाढावा, घरातल्या अडचणी दूर व्हावं. हे मागणं चुकीचं नाही, पण या गुरुपौर्णिमेला आपण एक वेगळा संकल्प करूया. यावेळी महाराजांकडे काही मागायचं असेल तर एवढंच मागूया, महाराज ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या, माझी श्रद्धा दृढ करा, माझं मन तुमच्या चरणी स्थिर राहू द्या, योग्य ते करण्याची बुद्धी आणि स्वीकार करण्याची शक्ती मला द्या. प्रामाणिक भावनेने केलेली सेवा मनाला शांतता, श्रद्धा आणि गुरुचरणी समर्पणाची अनुभूती देत जाते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण भक्तीचा एकही क्षण व्यर्थ जात नाही. भक्तांनो, सेवेदरम्यान आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. शक्य असला रोज एकच वेळेला सेवा करा. सेवेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा, दिवा लावा, स्वामींना नमस्कार करा आणि तितके शांत वातावरण तितके शांत ठेवा. कोणाचं मन दुखवेल असं काय बोलू नका, हे टाळा. राग, मस्त्र आणि कडू शब्दापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, कारण खरी सेवा फक्त ग्रंथ वाचनामध्ये नसते, ती आपल्या वागण्यातही दिसली पाहिजे. भक्तांनो, गुरुपौर्णिमेचं वर्षातून फक्त एकदाच येते, पण त्या दिवशी केलेला भक्तांचा संकल्प वर्षभर प्रेरणा देऊन जाते. चला, या वर्षी फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सेवा करणार नाही, तर स्वतःमध्ये भक्ती, संयम आणि श्रद्धा वाढवण्याची सेवा करूया. 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंत हजारो स्वामी भक्त एकाच भावनेने श्री स्वामीचरित्र सारामृत सेवा करणार आहेत. त्या सामायिक भक्तीमध्ये आपणही सहभागी होऊया. तर तुम्हीही या 21 दिवसाचा संकल्प स्वीकारत असाल तर कमेंटमध्ये फक्त एकच लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की पोचवा. कदाचित तुमच्या एका शेअर भक्तीचा नवीन प्रवास सुरू होईल. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.